पिशवीमध्ये किंवा तिच्या गठोड्यामध्ये 1-1 रुपये जमा करून तुम्हाला शिकवलं, तेव्हा तुम्ही जिल्हा परिषदेचे साहेब झाले. हा साहेब इतका बेईमान झाला, कसाला इतका दारू पिते, समाजाकडे लक्ष देत नाही. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या पार्टीच्या नासरीन मॅडम इथे आलेले. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. नासरीन मॅडम बड़ी देर करती आपने आने में. हो हो हो, एक जोरदार टाळ्या भगिनी आहेत आमच्याकडे. नाही नाही म्हणून कसं चालेल, आपण विराजमान व्हावं. आप पुन्हा से आई है, हमारी बहन है आप, अधिकारी बात नहीं, बरोबर आहे. नासरीन बहिणींसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. काय म्हणते माझी आजी? कोट फाटला चिंता झाल्या, त्यातील मी चिंधी ग. कोण सांगेल आपल्याला? तू सांगते. कोट फाटला चिंता झाल्या, त्यातील मी एक चिंधी ग. कोण सांगेल? त्या बहिणीला तर शूटिंग करता करता वेळ नाही. शूटिंग कराल, युट्यूब मध्ये टाकल, 2 रुपये कवा येतील ते तिचं गणित. 2 कॅमेरे लावले तिने, दोन्ही कॅमेऱ्यामध्ये शूटिंग टाकाल, लोडिंग कराल, घरी जाईल, मग नंतर व्हिडिओ मध्ये टाकाल आणि 100 रुपयाची कमाई करेल बिचारी. पण कोट फाटला याच्याकडे लक्ष नाही आहे. ज्याने त्याने कमाईची चिंता लागली. कोण उत्तर दिली याचं? कोट फाटला चिंता झाल्या. मग दुसरा प्रश्न, कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. आता कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. कोट फाटला चिंध्या झाल्या, त्यातील एक चिंधी ग. आणि कोटामधल्या पेनासाठी जो तो घेतो संधी ग. किती बदमाश लोक झाले ना आपले. मी मोठा, मी मोठा, तू लहान, तू आई ना तू मोठा. हे जेव्हा मिटलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार झालं. सगळे समान आहेत. बाबासाहेबांनी काय म्हटलं? 22 प्रतिज्ञेमध्ये 9 नंबरच्या प्रतिज्ञेमध्ये जन्मलेला प्रत्येक माणूस समान आहे. आणि इथे काय करतो माणूस? तू मोठा, मी लहान, तू लहान, तू लहान, मी मोठा असं म्हणत म्हणत, तू शेतकरी, तू गरीब, तू ये भला. आणि ती गाणं म्हणणारी अशी काय म्हणते? कोट फाटला चिंध्या झाल्या, त्यातील मी एक चिंधी ग. कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. कोट फाटला चिंध्या झाल्या, त्यातील मी एक चिंधी ग. कोटामधल्या पेनासाठी जो तो घेतो संधी ग. फुई 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 पाऊस पडतो, दारावरती अडतो धम्माईला वंदन करतो. पुन्हा पुन्हा मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, पुन्हा खुशीच गडतो ग. माझी धम्माई ग, 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 माझी धम्माई ग. निरंजन पाटील तिकडे पाहिजे. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, तेवढ्याने जाते आवाज. ऊस मोठं बक्षीस नाही भेटत, म्हणजे भेटतात ते सांगितलं. सकाळपासून आजी या ठिकाणाहून गेली नाही, घोडभर पाणी पिते आणि बाबासाहेबांचे गाणं म्हणते. म्हणून माझ्या आजीसाठी टाळा वाजवा बाबा बाबा. हे आजी
साहेब आपण तुमच्यावर या दादांसाठी अनिल वाडके सरांसाठी काढा होत्या समाज कल्याणचे अधिकारी आहेत आणि ही आजी आहे आजीला पाणी आणलं माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओली जात्यावर भीमा बनला सावली गोटीच्या माथावर